हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. काल आपण पाहिलं त्रिविध बुद्धी आणि त्याच्यामध्ये हा उल्लेख होता की पुढच्या श्लोकांमध्ये त्रिविध धृती म्हणजे 3 प्रकारचं धैर्य किंवा धारणाशक्ती, दोन्ही अर्थ आहेत त्याचे. धृती म्हणजे धैर्य आणि धृती म्हणजे धारणाशक्ती, बुद्धीची धारणाशक्ती. बुद्धी पाहिली, आता बुद्धीची 3 प्रकारची धारणाशक्ती आणि त्रिविध सुख आज आपण बघणार आहोत. आजच्या 18वा अध्याय श्लोक 33 ते 40 मध्ये त्रिविध धृती आणि त्रिविध सुख ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. बघूया काय आहे ते. श्लोक 33वा. धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रियाः योगेन अव्यभिचारिण्या धृतिस्स पार्थ सात्विकी. पार्था, ती सात्विक धृती म्हणावी, ती सात्विक धारणाशक्ती म्हणावी. कोणती? धृत्या यया धारयते, ज्या धारणाशक्तीने धारण केले जाते. मनः प्राण इंद्रिय क्रिया, मन प्राण आणि इंद्रियांच्या क्रिया धारण केल्या जातात. कशा? अव्यभिचारिण्या योगेन धृती योगेन, अव्यभिचारी अशा धारणाशक्तीने धारण केल्या जातात. त्या धारणाशक्तीला सात्विक धारणाशक्ती असं म्हणावं किंवा सात्विक धृती असं म्हणावं. आता अव्यभिचारिणी म्हणजे काय? तर भगवंताच्या विषयीचा भक्तिभाव धारण करणारी जी धारणा, जी बुद्धी, ती अव्यभिचारिणी बुद्धी. आणि सांसारिक गोष्टींबद्दल आसक्तीचा भाव मनात बाळगणारी जी बुद्धी, तिला व्यभिचारी बुद्धी म्हणतात. आता व्यभिचारी म्हणजे काय? तर जी बुद्धी एका गोष्टीवरून उठते दुसऱ्या गोष्टीवर बसते, तिथून उठते तिसऱ्या गोष्टीवर, अशी फुलपाखरी वृत्तीने इकडे तिकडे आसक्तीने फिरत असते. सांसारिक गोष्टींमध्ये माणूस असाच फिरत असतो. कधी त्याला पैसा मिळवायचा असतो, कधी त्याला प्रसिद्धी मिळवायची असते, कधी सत्ता हवी असते, कधी सन्मान हवा असतो. ह्याला म्हणतात व्यभिचारी बुद्धी. एका ठिकाणी स्थिर नाही, हे झालं की ते झालं की ते झालं की ते, अशी ती हिंडत असते सगळीकडे. त्याला म्हणतात व्यभिचारी बुद्धी. आणि अव्यभिचारी बुद्धी म्हणजे जी परमेश्वरावर स्थिर आहे, परमेश्वर प्राप्ती करण्याच्या बाबतीमध्ये जी धारणा स्थिर असते तिला म्हणतात अव्यभिचारी धारणा. आणि या अव्यभिचारी धारणेनी ज्यांचं मन प्राण आणि इंद्रियांच्या सगळ्या क्रिया धारण केल्या जातात, म्हणजे ज्या धारणेमध्ये मन भगवंतावरच आहे, प्राण भगवंतांसाठीच आहेत आणि इंद्रियांनी केलेल्या क्रिया, हाताने टाळी वाजवायची तर भगवंताचं भजन करण्यासाठी, हाताने भगवंतांची सेवा करायची, डोळ्यांनी भगवंतालाच बघायचं, कानांनी भगवंतांनाच ऐकायचं, नाकानी भगवंतांनाच गंध घ्यायचा आणि पायांनी भगवंताच्या मंदिराकडेच जायचं, तीर्थक्षेत्री जायचं. असं सगळे प्राण इंद्रिय मन यांची धारणा ही एका भगवंतांच्या चरणी अर्पण असते. त्या धारणेला, त्या अव्यभिचारी धारणेला सात्विक धारणा असं म्हणावं. जी व्यभिचारी धारणा असते ती सात्विक धारणा नाही. आता पुढे यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन
प्रसंगेन फलाकांक्षी धृतीस्सा पार्थ राजसी. हे पार्था, ती धृती राजसी आहे, ती धारणा राजसी आहे. कोणती? यया, जिच्याद्वारे धर्म काम अर्थान, ज्या धृतीच्या द्वारे धर्म काम आणि अर्थ हे 3 पुरुषार्थ धारण केले जातात आणि प्रसंगेन अत्यंत आसक्तीमुळे फलाकांक्षीभिही फळाची आकांक्षा करणाऱ्या लोकांकडून जी धारणा धारण केली जाते तिला पार्थ राजसी धारणा असं म्हणावं. म्हणजेच काय? अत्यंत आसक्तीने धर्म करणे, अत्यंत आसक्तीने इच्छापूर्ती करणे, अत्यंत आसक्तीपूर्वक धनार्जन करणे, अर्थार्जन करणे, ही यासाठी जी धारणा काम करते तिला राजस धृती म्हणावं. फळाची इच्छा असणारा माणूस अति आसक्तीमुळे ज्या धारणाशक्तीने धर्म अर्थ काम धारण करतो त्या धारणेला राजस धारणा असं म्हणावं. आपली कोणती धारणा आहे ते एकदा बघायला पाहिजे आणि ती सात्विक कशी होईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुंचति दुर्मेधा धृतीस्सा पार्थ तामसी. ती तामस धृती आहे. कोणती? यया, जी स्वप्नं भयं शोकं विषादं मदम एव च, जी स्वप्न म्हणजे निद्रा, भय म्हणजे भीती, शोक म्हणजे दुःख, विषाद म्हणजे उदासीनता, मद म्हणजे गर्व, या सगळ्या गोष्टी न विमुंचती, सोडत नाही, ती याच गोष्टी धारण करून ठेवते. त्या धारणेमध्ये स्वप्न म्हणजे झोप, निद्रा, भय, शोक, विषाद आणि गर्व, गर्विष्ठपणा, मद, दंभ असंच धारण केलेलं असतं. आणि दुर्मेधा, त्याची बुद्धी कशी? मेधा म्हणजे बुद्धी, दुर्मेध दुष्टबुद्धी असा तो असतो, अशी ती असते. अशा धृतीला तामस धृती असं म्हणावं. दुष्टबुद्धीचा माणूस ज्या धारणाशक्तीमुळे निद्रा, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणा सुद्धा सोडत नाही त्याला तामस धारणा म्हणावं असं इथे सांगितलंय. आता धृती बुद्धी पाहिली काल, आज धृती पाहिली त्रिविध, आणि आता पुढच्या श्लोकांमध्ये त्रिविध सुख सांगितलंय. म्हणजे सात्विक सुख, राजस सुख आणि तामस सुख आणि त्याचा परिणाम असं सगळं या श्लोकांमध्ये आपल्याला बघायचं आहे. आता श्लोक 36 आपण बघतोय. सुखम तु इदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतंच निगच्छति. सुखम तु इदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ. भरतर्षभ अर्जुन. हे अर्जुना, तू आता माझ्याकडून 3 प्रकारची सुख यांचं वर्णन ऐक. अभ्यासात रमते यत्र दुःखंच निगच्छति. ज्यामुळे अभ्यासाने जे रमतं आणि दुःख नाहीसं होतं असं अमृततुल्य सुख ज्याला म्हणतात त्याच्याबद्दल मी तुला आता सांगतो. अभ्यासात रमते म्हणजे पुन्हा पुन्हा केल्याने रमतं. काय? तर अभ्यास कशाचा हे आधी आपल्याला माहीत पाहिजे. अभ्यास हा शब्द 3-4 गोष्टींना मिळून कायम वापरला जातो तत्त्वज्ञानामध्ये. भजन, ध्यान आणि जप. भजन, ध्यान, जप या 3 गोष्टी अभ्यासाच्या आहेत. म्हणजे पुन्हा पुन्हा केल्या पाहिजे. सतत भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, जप केला पाहिजे, सतत ध्यान केलं पाहिजे. याला म्हणतात अभ्यास. आणि या अभ्यासात जे रमतं आणि दुःखापासून दूर नेतं असं जे आहे
त्याला सुख म्हणतात. आणि ते त्रिविध आहे, ते मी तुला आता सांगतो. दुःखांतंच निगत, ज्याच्यामुळे दुःखाचा अंत होतो, ते दुःखाच्या अंतापर्यंत नेतं, म्हणजे दुःखाला संपून ते प्राप्त होतं. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धिप्रसादनम. आता इथे बघा काय म्हटलंय. 3 प्रकारची सुख तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखामध्ये साधक भजन, ध्यान, सेवा इत्यादीच्या अभ्यासात रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नष्ट होते, हे आपण मागच्या श्लोकात पाहिलं. जे आरंभी विषवत वाटले तरी परिणामी अमृततुल्य असते. जे सुख अग्रे सुरुवातीला विषम इव विषाप्रमाणे वाटते, परिणामे त्याचा परिणाम मात्र अमृतोपम अमृत उपम अमृताची उपमा द्यावी, अमृततुल्य असं जे असतं, तत्सुखम त्या सुखाला सात्विकम प्रोक्तम सात्विक असं म्हणावं. आत्मबुद्धिप्रसादजम जे अंतःकरण आणि बुद्धीला प्रसन्नता देणारं असतं. अंतःकरण आणि बुद्धीला प्रसन्नता देणारं जे सुख असतं त्याला सात्विक सुख असं म्हणावं. अंतःकरणामध्ये पूर्ण सुख भरून असतं आणि बुद्धी सुखावलेली असते, म्हणजे बुद्धी म्हणजे विवेक सुखावला जातो, अशा सुखाला सात्विक सुख म्हणावं. आता त्याच्याबद्दल इथे ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. ऐसा जया सुखाचा आरंभू दावी काठिण्याचा क्षोभू मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा. सुखाचा आरंभू, जया सुखाचा आरंभू, ज्या सुखाचा आरंभ सुरुवात, दावी काठिण्याचा क्षोभू अत्यंत सुरुवातीला कठीण वाटतो, ते सुख प्राप्त करणं सुरुवातीला अत्यंत कठीण वाटतं. मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा, आणि मग क्षीरसमुद्रातून अमृत जसं बाहेर आलं. आधी विष बाहेर आलं, ते सगळ्यांना त्रासदायक होतं, शंकरांनी ते पिऊन टाकलं. मग अमृत बाहेर आलं, विषानंतर अमृत बाहेर येतं. कष्टानंतर सुख आहे. आधी कष्ट भोगावेच लागतात, त्याच्याशिवाय सुख मिळत नाही. कष्टांचा क्षोभ झाल्यानंतरच जी घुसळण होते त्यातून अमृत निर्माण होतं. म्हणून कष्टाला, संघर्षाला घाबरू नये. देव आणि दानव यांनी क्षीराब्धीमधून अमृत काढण्यासाठी जो त्रास, जे कष्ट सहन केले, त्याचं फळ त्या अमृताच्या रूपाने त्यांना मिळालं. तसं हे सात्विक सुख असतं. सुरुवातीला ते सुख मिळवण्यासाठी, सात्विक सुख प्राप्त करण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि नंतर मात्र जसा क्षीराब्धी लाभू अमृताचा, क्षीरसागरातून जसं अमृताचा लाभ झाला तसं अमृतोपम सुख प्राप्त होतं. ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणामे ते सात्विक येणे नामे बोली जे सुख. ज्याचं मूळ वैराग्यामध्ये आहे, सात्विक सुखाचं मूळ वैराग्यामध्ये आहे, मात्र त्याची अखेर आत्मानुभूतीच्या आनंदात होते, स्व अनुभूती येते आणि म्हणून बुद्धी आणि अंतःकरण यांना समाधान मिळतं, यांना सुख मिळतं आणि ते अमृत उपम, अमृतोपम, अमृततुल्य असं असतं. त्याला सात्विक सुख असं म्हणावं. आत्मबुद्धिप्रसादजम, आत्मा आणि बुद्धीला म्हणजे अंतःकरण आणि बुद्धीला प्रसन्न करणारं. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राजसंस्मृतम. विषय इंद्रिय संयोगात, विषयांचा इंद्रियांशी संयोग झाल्यामुळे यत जे प्राप्त होतं, तद ते सुख, अग्रे
अमृतोपमम, सुरुवातीला अतिशय सुंदर वाटतं, अमृत उपम वाटतं, अमृतासारखं वाटतं, अमृततुल्य वाटतं. चहा अमृततुल्य सुरुवातीला छान वाटतो आणि अंती तो विषवत ठरतो. परिणामे विषम इव, त्याचा परिणाम विषवत असतो. ते वाटत जरी सुख अमृततुल्य असलं तरी विषवत. कारण काय? इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून ते निर्माण होतं. लाडू आवडला, इंद्रियांचा आणि लाडूचा म्हणजे विषयाचा संयोग झाला. रसना, जिभेला लाडू भयंकर आवडला. म्हणजेच इंद्रिय, जीभ हे इंद्रिय आणि लाडू हा त्याचा विषय यांचा संयोग झाला आणि सुरुवातीला ते अत्यंत अमृतोपम वाटलं, अमृततुल्य. हा हा काय लाडू आहे, अमृततुल्य. चहा अमृततुल्य अग्रे सुरुवातीला, पण त्याचा परिणाम विषवत असतो. असं जे सुख त्याला राजस सुख असं म्हणावं, असं इथे भगवंतांनी सांगितलंय. आता इथे ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलंय ते त्या भाषेत न घेता त्याचं थोडंसं भाषांतरच मी या ठिकाणी घेतलंय. कारण काय, त्याच्यात थोडे अवघड शब्द होते खूप. जे सुख इंद्रिय आणि विषयांच्या संयोगाने उत्पन्न होते ते भोगताना आरंभी अमृतोपम वाटते, परिणामी विषवत असते, म्हणून ते सुख राजस सुख आहे. जे सुख भोगत असताना आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते ते झोप, आळस नाही. आता हे तामस सुखाबद्दल आहे. पुढचं तामस सुख बघूया. हे आपण पाहिलं, विषय इंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम यद अग्रे च अनुबंधे च, जे सुरुवातीला आणि परिणामी म्हणजे शेवटी, सुरुवातीला आणि शेवटी सुखम मोहनम आत्मनः, अंतःकरणाला मोहित करणारं सुख असतं. म्हणजे अंतःकरणाला भ्रमात टाकणारं असं जे सुख असतं, सुरुवातीला सुद्धा आणि परिणामी सुद्धा, असं सुख निद्रा, आलस्य, प्रमाद, उत्थम कशातून निर्माण होतं? निद्रा, आळस आणि प्रमाद यांच्यापासून निर्माण होणारं ते सुख असतं. आणि ते सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही वेळेला मोहात टाकणारं असतं. तत्तामसम उदाहृतम, त्याला तामस असं म्हणावं. आणि म्हणून हे ह्या त्रिविध सुखांचं वर्णन केल्यानंतर इथे आता 40व्या श्लोकामध्ये या त्रिगुणांचं समापन केलेलं आहे. ते काय म्हणतात? न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः यद एभिः त्रिभिः गुणैः स्यात्, जे या 3 गुणांनी युक्त आहे असे. आणि हे 3 गुण कसे आहेत? प्रकृतिजैही, प्रकृतीमधून जन्मलेले, प्रकृतीने जन्माला घातलेले असे जे हे 3 गुण आहेत. ते मुक्तम, त्यांच्यापासून मुक्त असलेलं. सत्वम, एकही प्राणी मात्र. न तदा अस्ति पृथिव्याम, एकही पृथ्वीवर असा प्राणी मात्र नाही जो या 3 गुणांपासून मुक्त आहे. वा दिवी, स्वर्ग, दिवी म्हणजे स्वर्ग, स्वर्गातही असं कोणी नाही ज्यांना या त्रिगुणांनी व्यापलेलं नाही.
देवेषु, सगळे देवसुद्धा, देवता जेवढ्या आहेत त्यासुद्धा त्रिगुणयुक्त आहेत. या व्यतिरिक्त म्हणजे ह्या 3 गुणांच्या व्यतिरिक्त पृथ्वीवर, स्वर्गामध्ये आणि देवांमध्ये काहीही वेगळं नाही. सगळे त्रिगुणांनी युक्त आहेत आणि म्हणून या सगळ्या त्रिगुणयुक्त गोष्टी तिथे घडतात. आता त्याच्याबद्दल ज्ञानदेवी काय म्हणते एकदा बघूया. म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बंधिजे इही सत्वादिकी तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी आथी वस्तू. इथे एकही वस्तू स्वर्गी किंवा मृत्युलोकी, स्वर्गात किंवा पृथ्वीवर अशी एकही वस्तू नाही. प्रकृतीच्या अवलोकी न बंधिजे इही सत्वादिकी. प्रकृतीच्या निर्मितीची, प्रकृतीने निर्माण केलेल्या सत्व इत्यादी गुणांनी जे बांधले गेले नाहीत असे पृथ्वीवर आणि स्वर्गातही कोणीही तुला दिसणार नाही. कैचा लोवे विण कांबळा मातीये विण मोदळा का जळे विण कल्लोळा होणे आहे. ज्याप्रमाणे लोवे विण कांबळा, लोकरीशिवाय कांबळं असत नाही. कांबळं म्हणजेच लोकर, धागा म्हणजेच वस्त्र, हे जसं तसं मातीये विण मोदळा. मातीच नसेल तर ढेकूळ कुठून येणार. ढेकूळ हे मातीचंच असणार. का जळे विण कल्लोळा होणे आहे. पाणीच नसेल तर तरंग कसे निर्माण होतील, लाटा कशा निर्माण होतील. लाटा म्हणजे पाणीच आहे. त्याप्रमाणे तैसे न होनी गुणांचे सृष्टीची रचना रचे ऐसे नाही जगा साचे प्राणीजात. या गुणांशिवाय या सृष्टीची रचना झालेलीच नाही. गुणांमुळेच सृष्टीची रचना झालेली आहे. ऐसे नाही गा साचे प्राणीजात. आणि म्हणूनच या संपूर्ण प्राणीजात भूतसृष्टीमध्ये जो गुणांनी बांधलेला नाही असा कोणीही नाही. या लागी हे सकळ तिही गुणांचेची केवळ घडले पाहे निखळ ऐसे जाण. हे संपूर्ण सृष्टी जे जे म्हणून दृश्य आहे, दिसतं, माणसाला जाणवतं, इंद्रिय गोचर जे जे काय आहे ते सगळं त्रिगुणयुक्त आहे. गुणी देवा त्रयी लाविती गुणी लोणी त्रिपुटी पाडिली चतुर्वर्णा घातली सिनानी ओळी गे. या गुणांनीच देवात्रयी लाविली. 3 देव निर्माण केले, ब्रह्मा विष्णू आणि महेश, असं त्यांचे 3 वर्ग झाले. गुणी लोणी त्रिपुटी पाडिली. त्रिपुटी स्वर्ग, मृत्यू आणि नरक, ह्या 3 गोष्टी त्यांनीच निर्माण केल्या. आणि चतुर्वर्णा घातली सिनानी ओळी गे. 4ही वर्णांच्या मार्गे निरनिराळ्या 4ही वर्णांना निरनिराळ्या कामांचं लोढणं लावून दिलं. या वर्णाने हे करायचं, त्या वर्णाने ते करायचं, त्या वर्णाने. हे कोणी केलं? या त्रिगुणांनी केलं. म्हणजे प्रकृतीने केलं नाही, पुरुषांनी केलं नाही, भगवंतांनी तर नाहीच नाही. मग हे चातुर्वर्ण्य निर्माण होऊन त्यांना वेगवेगळ्या कामांची विभागणी कोणी करून दिली? या त्रिगुणांनी करून दिली. इथे त्याचा उलगडा होतो. तिसऱ्या म्हणजे गुणत्रय विभाग योगामध्ये जेव्हा भगवंत सांगतात की हे चातुर्वर्ण्य जे आहेत ते गुणकर्म विभागशः, गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार झालेले आहेत, ते निर्माण करण्यामध्ये माझा मुळीच हात नाही. मी त्याचा करता नाही, प्रकृतीसुद्धा त्याचा करता नाही. तर माणूस स्वतः त्याला प्राप्त झालेल्या त्रिगुणांमुळे आणि त्यांनी केलेल्या कर्मांच्या फळांमुळे त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जन्म प्राप्त होतो आणि म्हणून ते चातुर्वर्ण्य आपल्याला दिसतात. आज आपण इथे थांबूया. अध्याय 18 श्लोक 33 ते 40 आज आपण म्हणणार आहोत आणि आज इथे थांबणार आहोत. अध्याय 18 श्लोक 33. धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्र
प्राणेन्द्रियक्रियाः धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थसात्विकी योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थसात्विकी यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थराजसी धृतिः सा पार्थराजसी यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थतामसी सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तञ्च निगच्छति यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धिप्रसादजं विषयेन्द्रियसंयोगाद् यत्तदग्रे मृतोपमम् परिणामे विषमिव तत्सुखं राजसंस्मृतं यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतं न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः हरिः ओम. आज इथे थांबणार आहोत. उद्या पुढचा विषय पण बघूया.